राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या लेखामुळे मोठी खळबळ माजली आहे। दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात पक्षाचं नेतृत्व अजितदादांकडे दिलं जाणार होतं असं शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखामध्ये स्पष्ट केलंय। तर इतकंच नाही तर दादांची अपूर्ण इच्छा आता पूर्ण करण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचं शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे। असं झालं तर राष्ट्रवादी तर बळकट होईलच, शिवाय अजितदादांना ती खरी श्रद्धांजली ठरेल असं शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखामध्ये म्हटलेलं आहे। शशिकांतजी शिंदे आहेत आता पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यांनी अध्यक्ष म्हणून जे वक्तव्य केलं त्यांना आता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जास्ती माहिती आहे। पुढे काय होईल आम्हाला माहित नाही, पण जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणेच वाटचाल करणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणेच वाटचाल करणार। जिल्ह्यासाठी काही अशी प्रस्ताव ते मला नाही माहिती। मी जुन्नर तालुक्यापुरतं सीमित सांगू शकतो, बाकी इतर तालुक्यांचं किंवा महाराष्ट्राचं किंवा वरिष्ठ नेत्यांचं मी सांगू शकतो। असं आहे की माननीय अजितदादांच्या दुःखद निधनानंतर अग्निसंस्कार व्हायच्या आधी देखील विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या। खरं तर संपूर्ण महाराष्ट्र हा शोककळेमध्ये होता। कार्यकर्ते, पदाधिकारी, आम्हाला सगळ्यांना आमचं सर्वस्व आम्ही गमावलंय। ह्या भावनेत असताना अचानकपणे या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यामुळे अशा प्रकारची राजकीय वक्तव्य त्या काळामध्ये टाळली गेली पाहिजे। विलिनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा ही चर्चा करत होते, राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता, त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही। आता सवाल काय की दादा गेल्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे, आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचं याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल। त्याशिवाय आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता या पक्षामध्ये होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।